आणि त्या अंड्यात ट्रायकोग्रामा चिलोनिस नावाचा एक मित्र कीटक आहे, जो आपल्या शेतात दिसून येतो. असाच मित्र कीटकाची अंडी त्या ट्रायकोकार्डला चिटकवलेले असतात. मग काय होतं, ज्यावेळेला आपण हे शेतात घेऊन येतो, हे शेतात आपण कट करून पानाच्या मागं स्टेपलरनं चिटकवायचं असतं. आणि ही ज्या वेळेला अंडी उबवली जातात, त्यातनं जी एक माशी बाहेर येणार आहे, ती माशी काय करते, ती माशी ह्या खोडकिडीचं नियंत्रण करायला मदत करते. आता ती कशी मदत करते, ज्या वेळेला खोडकिडीची अंडी पानाच्या खालच्या बाजूला घातली जातात, त्यावेळेला ह्या ट्रायकोकार्डमधनं बाहेर पडणारी माशी आपली अंडी त्या अंड्यामध्ये घालते. त्यामुळं काय होतं, खोडकिडीच्या अंड्यातनं आळी बाहेर न येता ती दुसरी माशीच बाहेर येते. म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला कंट्रोल मिळतं. यासाठी आपल्या शेतात पाचट ठेवणं खूप गरजेचं आहे. समजा जर आपण पाचट जाळत असाल तर ही जी मित्रकीड आहे ती पाचटासोबत जळून जाते. त्यामुळं आपल्या शेतातलं पाचट, माने पाटील साहेबांनी सांगितलं तसं पाचट बारीक करून 2 सऱ्यामध्ये दाबून ठेवणं गरजेचं आहे. अशाच वेळेला आपण या मित्रकिडींचं संवर्धन करू शकतो. यासोबत पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया किंवा भरपूर कंपन्या आहेत की ज्याचे फेरोमोन ट्रॅप देखील उपलब्ध आहेत. जे कामगंध सापळे आपण कापसात लावत असाल, आपण हरभऱ्यामध्ये किंवा तुरीमध्ये लावतो, तसे प्रत्येक किडीचे वेगवेगळे असतात. या किडीसाठी स्पेशल सापळा आहे, तर तो सापळा देखील आपण वापरू शकताय. भरपूर शेतकरी इंटरनेट वापरतात. गुगलवर पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया सर्च करा. ऑनलाईन अमेझॉनवरून जशा गोष्टी मागवतात तसे तुमच्या पत्त्यावर डायरेक्ट पोच होतं. इथंपर्यंत सोय करून दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांना जवळचा वाटणारामध्ये कीटकनाशक. मला माझ्या शेतात एक जरी पोंगा मेलेला दिसला तरी मी लगेच जाणार, 1 लिटर कीटकनाशक आणणार आणि लगेच फवारून टाकणार. गरज आहे का? नाही. कीटकनाशकांचा संयुक्तिक वापर आपल्या शेतकरी बंधूंकडनं होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय पातळी ठरवलेल्या आहेत, त्या पातळ्या फक्त आपण, जसं मी मागाशी सांगितलं, 5 ते 10% पोंगेमर दिसत असेल तर तिथून पुढं होणारच तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे. तर याच्यासाठी जी ती पातळी ठरवलेली आहे त्याच पातळीला कीटकनाशकांची फवारणी करायची. म्हणजे एका गड्ड्यात आपल्याला समजा 1 किंवा 2 जर पोंगेमर दिसली, किंवा तुम्ही सरळ ओळीत चाललाय, 10 ऊसापैकी समजा जर 2-5 ऊसाच्या गड्ड्यात जर दिसत असेल तर अशा वेळेला नियंत्रणाचे उपाय करा. ही जी 4 कीटकनाशकांची नावं सांगितलीत, ही 4 कीटकनाशकं शिफारसीत आहेत. कीटकनाशक सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून वापरायचा. लगेच कीड दिसायला लागली म्हणून कीटकनाशकांचा वापर न करता मगाशी जे सांगितले ते सगळे उपाय सुरुवातीपासून करत जायचं. त्याच्यासाठी एक्स्ट्रा खर्च काही नाही आहे. आणि तरीही कीड जर ही आली शेतात तर मग कीटकनाशकांचा वापर करा. यासाठी क्लोरोफायरिफॉस 20% हे कीटकनाशक एक शिफारसीत आहे. दर्शबान नावानं मार्केटमध्ये मिळते किंवा भरपूर नाव आहेत मार्केटमध्ये मिळणारी. पिप्रोनिल म्हणजे रिजेंट या नावानं कीटकनाशक मिळणार आहे, तेही पॉप्युलर आहे. थोडं बसण्यापेक्षा 2 मिनिटात ही कीटकनाशकांची नावं आणि डोस जरी लिहून घेतला आपण तर आपल्याला इथून पुढच्या कीड नियंत्रणात याचा फायदा होणार आहे. हे प्रेझेंटेशन देखील मी देऊन जातो इथं, ते देखील मिळेल. पण फक्त 2 मिनिटात 2 शब्द फक्त लिहून घेतलात तर ते तुमच्या ज्ञानात आणखी भर पडणार आहे. क्लोरेंटिनिप्रोल म्हणजे जे मार्केटमध्ये कोराजन नावानं कीटकनाशक येतं, सगळ्यात शेतकऱ्यांचं आवडतं कीटकनाशक आहे, त्याचा देखील वापर करू शकताय. किंवा थायमेथॉक्झॉन 75 SG म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षातच शिफारसीत आलेलं कीटकनाशक आहे. कॅपकॅडिस नावानं सिंजेंटा कंपनीचं येतं की जी 75% थायमेथॉक्झॉम आहे. तर त्याचा देखील वापर या किडीच्या नियंत्रणासाठी आपण करू शकताय. आता मगाशी जसं सुरेश अण्णांनी सांगितलं की दाणेदार कीटकनाशकांचा वापर लागवडीच्या वेळेला का केला पाहिजे. आता क्लोरेंटिनिप्रोल म्हणजे जे फर्टेरा नावानं कीटकनाशक येते जे दाणेदार, ते जर तुम्ही लागवडीच्या वेळेला वापरलं तर जवळपास तुमच्या 70 ते 80 दिवसापर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. तर अशा वेळेला हे कीटकनाशक किती 7.5 किलो किंवा फिप्रोनिल जे 0.3% मिळतं ते 10 किलो प्रति एकर या प्रमाणात जर वापरलं तर आपल्याला किडींपासून, या खोडकिडीपासून चांगल्या प्रकारे नियंत्रण भेटणार आहे. पुढच्या ज्या 2 किडे आहेत त्या उत्पादनात सध्याच्या घडीला खूप मोठी घट आणणार आहेत. त्यामध्ये एक आहे ही कांडी कीड आणि जी दुसरी आहे ती आहे उसावरील शेंडे कीड. तर कांडी किडीच्या बाबतीत थोडक्यात माहिती बघूया. कांडी किडीचं जीवनक्रम देखील मी आत्ता जसं सांगितलं तसं अंडे, अळी, कोश, पतंग या पूर्ण जीवनचक्र तिचं याच प्रमाणात चालतं. तिचं देखील अंडी पानावर घातली जातात. पानावरनं ती अळी सुरुवातीला पानं खरवडून खाते आणि त्यानंतर मग जे कोवळ्या कांड्या असतात, शेंड्याकडच्या कांड्या असतात, तर त्या कांडीमध्ये प्रवेश करते. ही अळी दिसायला एकदम अशी आपण जिच्याकडे पाहिलं तर ती आवडणार नाही, अशी गलिच्छ दिसताना दिसते अशी. तिचा कोश जो असतो तो कोश देखील ऊसाचं जे कांड आहे त्या कांड्यामध्येच कोश असतो, तो तपकिरी रंगाचा कोश असतो. आणि तिचा पतंग देखील आत्ता जसं आपण बघितलं खोडकिडीचा तसाच राखाडी कलरचा तिचा पतंग आहे. कांडी किडीमुळे होणारं नुकसान इथं पॉइंटर करून दाखवलं आहे. नेमकं कवळा जो
ऊसाचा शेंडा असतो किंवा ऊसाची कांडी असते, त्यावेळेला ती कांडी त्या कांडीतून ही कांडी कीड आत शिरते आणि आतलं जे घटक असतात त्याच्यावर उपजीविका करते. आता हिच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे? या किडीचा सगळ्यात जास्त प्रसार कशामुळं कुठनं होतो? तर बियाणातून होतो. तर अशा वेळेला निरोगी बियाणाची लागवड केली पाहिजे. अधिक प्रादुर्भाव असलेल्या शेतात 5व्या 7व्या 9व्या महिन्यात समजा जर शक्य असल्यास पानं काढून टाकली पाहिजेत, म्हणजे पाला काढला पाहिजे. सुरुवातीच्या काळात जो पाला काढला जातो ऊसाचा, बूड पाला काढला जातो किंवा त्याच्यानंतर 170 दिवसानंतर पाला काढला जातो. तर असा हा पाला काढण्याची प्रॅक्टिस शेतकऱ्यांनी फॉलो केली पाहिजे. त्याच्यामुळं कांडेकीड असेल, त्यासोबत पायरीला असेल, मिलीबग ही कीड आहे, या सगळ्या किडींचं नियंत्रण होण्यास मदत होते. नत्रयुक्त खतांचा जर वापर जास्त केला, आता जसं सांगितलं पोक्काबोईंगचा प्रादुर्भाव नत्रयुक्त खतांचा वापर जास्त केल्यामुळे होतोय. तसंच या किडीचं देखील आहे. अमर्याद जर युरियाचा किंवा अमोनियम सल्फेटचा वापर शेतात जर झाला असेल तर ऊस आपला कवकवीत होतो आणि आळीला आत शिरायला मदत होते. तर त्यासाठी नत्रयुक्त जे नत्राचं प्रमाण आहे जे शिफारसीत आहे त्याच प्रमाणात वापरायचं आहे. पाणथळ जागी किंवा जिथं पाण्याचा निचरा होत नाही अशा जागी ऊसाची लागवड शक्यतो करणं टाळायचं आहे. प्रादुर्भावग्रस्त जो भाग आहे त्या भागात खोडवा घेणं टाळलं पाहिजे. पाला तरीही जाळायचा नाही. जो पाला असेल तो बारीक करून शेतात गाडा आणि सरळ जमीन रोटावेटर मारून नांगरून टाका. पण अशा वेळेला देखील पाला जाळायचा नाही, नाहीतर खोडकीड शेतात जास्त झाल्या म्हणून आपण पाला एका एकराला किती निघतो? जर आपला अडसाली ऊस असेल तर 4 ते 5 टन निघतो आणि 4 ते 5 टन आपण विकत घेऊन शेणखत शेतात घालत नाही. तर त्यामुळं पाला शेतात जाळायचं नाही. आणि जे मित्रकिडी आहेत मी ज्या सांगितल्या तर त्याही मरून जातात पाला जाळल्यामुळं. तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जळून जातो. तर त्यासाठी पाला शक्यतो जाळायचं नाही. लागवडीनंतर 15 दिवसाच्या अंतराने, म्हणजे जसं मी मगाशी ट्रायकोकार्ड सांगितलं, तर हे ट्रायकोकार्ड्स ह्याच्यासाठी देखील उपयुक्त आहेत. आता तुम्ही म्हणाले ट्रायकोकार्ड उपलब्ध कुठं होतील? नागपूरमध्ये 2 मोठ्या संस्था आहेत. एक कृषी महाविद्यालय तिथं उपलब्ध होणार आणि राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्र जिथं आहे तिथं देखील हे ट्रायकोकार्ड आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होते. तर आपण तिथले ट्रायकोकार्ड देखील या किडीच्या नियंत्रणासाठी वापरू शकताय. जास्त खर्च नाही, 30 ते 50 रुपयेपर्यंत आपल्या या किडीचं आपण ट्रायकोकार्ड वापरून नियंत्रण करू शकतोय. कामगंध सापळे देखील मिळतात. तर पेस्ट कंट्रोल ऑफ इंडियाचे ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर असे कामगंध सापळे देखील आपण शेतात लावू शकताय. ऊसावरील शेंडी किडीचा प्रादुर्भाव लेट स्टेजमध्ये म्हणजे 7व्या 8व्या महिन्यानंतर दिसून येतो. तिच्यामुळं काय होतं? शेंड्याला ऊसाचा जो शेंडा असतो तो शेंड्यात ती कीड एंट्री करते. त्याच्यामुळे ऊस फांसाळतो म्हणजे पूर्ण डोळे फुटायला चालू होतात. ऊसाचा वरचा शेंडा असा पर्णगुच्छासारखा दिसतो. ही त्याची अंडी दाखवल्यात. अंडी पूर्ण कवर केलेली असतात आणि आत छोटी छोटी अंडी असतात. ही ऊसावरची शेंडे कीड आहे, आळी आहे, तिचा कोश आहे. आणि तिचा पतंग ओळखायचं सगळ्यात सोपं लक्षण म्हणजे एकदम पांढऱ्या, जसा बगळा असतो पांढरा तसा एकदम पांढऱ्या कलरचा पतंग असतो आणि त्याच्यात थोडंसं जे अँटीन आहेत म्हणजे त्याची जी शिंग आहेत त्या शिंगाच्या तिथं लोकरीसारखे असे पिसासारखं दिसतं. असे जर पतंग आपल्या शेतात दिसत असतील तर ही शेंडेकीड आहे असं समजून जायचं. ह्या पूर्ण एकत्रित अवस्था आहेत. ती ज्या वेळेला शेंड्यात सुरुवातीला कोवळ्या पानावर ज्या वेळेला पानावर अंडी घातली जातात, कोवळ्या पानावर जसं खाल्लं जातं त्या कोपऱ्यातल्या इमेजमध्ये दाखवले की एका रेषेत तुम्हाला होल दिसतील. म्हणजे ज्या वेळेला शेंड्यात कीड खाते त्यावेळेला एका बाजूला एका जागी खाल्लं जातं. पान ज्या वेळेला उघडतं त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल. हिच्या नियंत्रणासाठी देखील आपण ट्रायकोकार्ड, मी मागास सांगितलं, आळीवर्गीय कुठल्याही किडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड क्षेत्रात वापरू शकताय. फेरोमोन ट्रॅप आहेत आणि शिफारसीत असलेलं कीटकनाशक क्लोरॅन्टेनिप्रोल जे ग्रॅन्युलमध्ये मिळतंय, फर्टेरा नावानं मार्केटमध्ये मिळतंय, तर ते कीटकनाशक देखील आपण वापरू शकताय. पायरीला या किडीचा प्रादुर्भाव देखील विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. इथं कृषी महाविद्यालय तिथले वडसकर साहेब आहेत कीटकशास्त्रज्ञ, तर त्यांनी मागच्या 1-2-3 महिन्यात पायरीलाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याची नोंद या भागात केलेली आहे. त्यासाठी खास करून हे पायरीलाचं मी याच्यात ॲड केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या किडी याच किडी आहेत असं नाही, यापेक्षा वेगळ्या किडी आहेत. पण विदर्भाच्या दृष्टीनं आपण ज्या भागात ऊसाचं उत्पादन घेत आहे त्या भागातल्या महत्त्वाच्या किडी थोड्या हायलाईट करायचा प्रयत्न केला आहे. पायरीलाची अंडी अशी एकदम घातली जातात पानावर आपल्याला अशा कलरमध्ये एकदम लोकरीसारखं कवरिंग असतं त्याला आणि त्याच्या आत अंडी असतात. पायरीलाचा हा जो आहे हा पायरीलाचं पिल्लू आहे, त्याला पिल्लू म्हणतात किंवा त्याची पिल्लावस्था ही. आणि ह्याच्यानंतर जो तिचा मोठा पाचटासारखा आकाराचा जो प्रौढ होणार आहे तो हा प्रौढ आहे.
यामध्ये पिलं देखील पानातील रस शोषण करतात आणि हा पाचटासारखा जो तिचा ॲडल्ट आहे तोही रस शोषण करतो. याच्यामध्ये काय केलं जातं, पायरीला पानाच्या मागच्या बाजूला राहून त्याच्यात जी सोंड असते ती सोंड खुपसून त्यातलं रस शोषण करतो आणि रस शोषण केल्यामुळे आपला ऊस पिवळा पडतो. त्याचसोबत त्याच्या अंगातून ही तर एक साखरच आहे, पानात देखील साखर असते, ती ज्या वेळेला त्याच्या पोटात जाते आणि ते पोटातून एक सेपरेट अवयव असतात, कॉर्निकल्स म्हणतात त्याला, त्याच्यातून ही कीड काय करते, आपल्या अंगातून साखरेसारखा द्रव बाहेर सोडते. साखरेसारखा द्रव एकदा पानावर पडला की त्याच्यावर काळ्या रंगाची बुरशी ऑटोमॅटिक वाढते आणि पूर्ण ऊस काळा होऊन जातो आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया थांबते. तर या पायरीला किडीच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे, जसं मगाशी मी सांगितलं तसं पाला जाळायचं नाही, कारण आपल्या ऊसावर नैसर्गिकरित्या इपिरिकॅनिया मेलॅनोलुका ही जी मित्रकीड आहे पायरीलावर जगणारी ती असते. त्यासाठी तिचं संगोपन करायचं आहे. कीटकनाशकांचा वापर शिफारशीनुसार मर्यादित, गरज असेल तरच करा. त्यावेळेला सुद्धा मग ही मित्रकीड जाणार नाहीत. नत्रयुक्त खतांचा वापर देखील व्यवस्थित करायचा आहे. जास्त नत्रयुक्त खतं दिली तर काय होणार आहे, ऊसाची पानं लुसलुशीत होतात आणि पायरीला ससेप्टेबल होतं. आणि जर समजा आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर कीड दिसत असेल, आता आर्थिक नुकसान संकेत पातळी म्हणजे काय हे सांगतो. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलाय, जसं तुम्हाला दिलाय तसं कीटकांना देखील दिलाय. पण एक जर लेवलपर्यंत कीटक आपल्या शेतात जर असतील तर त्यांचा आपल्याला आर्थिक नुकसान काही होत नाही. आर्थिक नुकसान संकेत पातळी म्हणजे काय, त्या नुकसान पातळीच्या ज्या वेळेला वर जायला कीड चालू होते त्यावेळेला तिचा आपल्या उत्पादनावर डायरेक्ट इफेक्ट होणार आहे, ती आर्थिक नुकसान संकेत पातळी म्हणतात. आता गुलाबी बोंडअळीचा खूप मोठ्या प्रमाणात विदर्भात प्रादुर्भाव झाला, पण आर्थिक नुकसान संकेत पातळीनुसार शेतकऱ्यांनी यावेळेला नियोजन केलं आणि कुठंतरी आपण थांबवू शकलो गुलाबी बोंडअळीला. तसंच प्रत्येक किडीमध्ये आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या पुढं जर कीड दिसत असेल, म्हणजे एका पानावर जवळपास 2 पायरीला जर दिसत असतील तर अशा वेळेला आपण क्लोरोपायरिफॉस या कीटकनाशकाची 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकताय. पांढऱ्या माशीचा देखील प्रादुर्भाव सध्या विदर्भातल्या भरपूर शेतावरनी दिसून येतोय. 265 ही जात ससेप्टिबलच आहे या किडीसाठी. पांढरी माशी कशी दिसते, शेतकऱ्यांच्यात एक गैरसमज असतो, पांढरी माशी आणि जो लोकरी मावा आहे तो किंवा मिलीबग हे ओळखायला शेतकरी चुकतात. नेमकं काय आहे, पांढऱ्या माशीमध्ये आपल्याला असे काळे पांढरे आपल्याला तुम्हाला टिपके दिसतील. हे पांढरे पांढरे टिपके, काही ठिकाणी काळे टिपके दिसत आहेत आणि ते पानाला पूर्ण चिकटलेले असतात. लोकरी मावा पानावरून सहजरित्या बाजूला करू शकतो, मिलीबग पानाच्या आत असतो, पण ही जी पांढरी माशी ही पानाच्या मागच्या बाजूने चिकटलेली असते. आता हिचं देखील नुकसान तसंच होतंय जसं पायरीलामध्ये. ही पांढऱ्या माशीचे जे प्रौढ असतात किंवा जे छोटे पिल्ले असतात ते पानातील रस शोषण करतात आणि त्याच्यामुळं ऊस पिवळा पडतो आणि काळा देखील पडतो, जी बुरशी वाढल्यामुळं. याच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे, त्याच्या नियंत्रणासाठी जी सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड आहेत, म्हणजे जी आंतरप्रवाही कीटकनाशक आहेत, त्यांचा वापर आपण करू शकतोय. सगळ्यात महत्त्वाची कीड म्हणाल तर आता ही हुमणी आहे. हिचा प्रादुर्भाव पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर या हुमणी किडीचा इकडं देखील कापसावर वगैरे प्रादुर्भाव दिसून येतोय. तर या किडीच्या नियंत्रणासाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यात थोडक्यात आपण माहिती घेऊ. हुमणी किडीचा जीवनक्रम देखील अंडी अळी प्रौढ भुंगेरा, अंडी अळी कोश आणि प्रौढ भुंगेरा अशा 4 अवस्थांमधून पूर्ण होतो. पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या जर ऊसपट्ट्यात बघितला तर ह्या 2 प्रकारची हुमणी आढळते. पण विदर्भात जर विचार केला तर ही माळावरील हुमणी म्हणजे जी डाव्या बाजूची हुमणी आहे ती डाव्या बाजूची हुमणीच आपल्याला इकडे दिसून येईल. हा हिचा प्रौढ आहे. अंडी अशी साबुदाण्याच्या आकाराची घातली जातात हुमणीकडून, एकदम पांढऱ्या कलरची. जमिनीत जर बघितलं तर आपल्याला अशी अंडी दिसून येतात. ही हुमणीची आळी आहे, ही आळी देखील आपण आपल्या शेतात पाहिली असेल. उकरड्यात दिसणारी हुमणीची आळी याशी पाहिली असेल, पण ती उकरड्यात दिसणारी हुमणीची आळी शेतात कोणत्याही प्रकारचं नुकसान करत नाही. ती फक्त उकिरड्यातच जगते. शेतात जर गेलीच ती तर शेतात गेली तर मरून जाईल, ती ऊसाच्या मुळावर उपजीविका करत नाही. त्यामुळे शेणखतात दिसणारी हुमणी जर आपल्या शेतात गेली तर शेतकऱ्यांच्यात हा गैरसमज आहे, तो गैरसमज फक्त काढून टाका. नेमकं हुमणीचं जीवनचक्र कसं चालतं याच्यात बाबतीत थोडक्यात माहिती सांगतो. हुमणीचं जीवनचक्र पूर्ण एका वर्षाचं आहे. अंडी, अळी आणि त्याच्यानंतर कोश आणि त्याच्यानंतर प्रौढ. हुमणीची भुंगेरे कधी बाहेर पडतात, एक गोष्ट लक्षात घ्या, विदर्भात पावसाला जूनमध्ये काही एवढी सुरुवात होत नाही. जूनच्या नंतर लेट जून किंवा जुलैच्या 15 तारखेनंतर पावसाला सुरुवात होते. समजा अशा वेळेला जरी हे हुमणीचे भुंगेरे जमिनीत असतात, पाऊस पडल्यानंतर हे भुंगेरे वर येतात. तेही कधी वर येतात त्याचंही टायमिंग आहे.
6:30 वाजल्यापासून 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत हे भुंगेरे बाहेर येतात आणि हे भुंगेरे काय करतात, आपल्या शेताच्या बांधावर जे लिंबाची बाबळीची झाडं आहेत त्याची पानं खायला सुरुवात करतात. तर अशा वेळेला आपण काय करायचं, हे भुंगेरे येण्याची वेळ आपल्याला माहीत आहे, पाऊस पडला की भुंगेरे बाहेर येतात. अशा वेळेला आपण शेतात एखादा प्रकाश सापळा जर लावला आणि असे भुंगेरे गोळा केले तर एक भुंगेरा गोळा केला तर आपण 70 अंडी कमी करणार आहेत. आणि 70 अंडी जर कमी केली तर 70 हुमण्या आपल्या शेतात तयार होणार आहे, कमी करणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा काही खर्च नाही, फक्त 100-150 रुपये एका वेळेला खर्च करायचा आहे. प्रकाश सापळा, प्रकाश सापळ्यासाठी काय करायचं, पिवळा जो ब्राईट कलरचा दिवा असतो तसा दिवा घ्यायचा, तो शेतात टांगायचा. त्याच्या खाली एखादं मोठं टब किंवा बकेट भरून पाणी ठेवायचं आणि त्यात रॉकेल, एक वाटी रॉकेल टाकायचं. ते एक वाटी रॉकेल जर टाकलं, भुंगेरे वरनं त्या बल्बला थडकून खाली पडतील आणि पाण्यात पडल्यावर रॉकेल मिश्रित पाण्यामुळं मरून जातील. तर हा जीवनचक्र पूर्ण वर्षभर चालतं. भुंगेरे आले, परत अंडी घातली जातात जमिनीत. जूनपासून ते सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत ही आळी जमिनीत असते. सप्टेंबरमध्ये परत कोशावस्थेत जाते आणि कोशावस्थेतनं डिसेंबरच्या एंडला भुंगेरे जमिनीत बाहेर येऊन तयार असतात. पण ते बाहेर कधी येतात, फक्त जमिनीच्या खाली असतात आणि बाहेर ज्यावेळेला पाऊस पडेल त्यावेळेला ते बाहेर आले जातात. आणि असा मग परत हे भुंगेरे मेमध्ये किंवा आमच्या इकडं मेमध्ये येतात, इकडे विदर्भात जून-जुलैच्या मध्ये येऊ शकतात. म्हणजे 1 वर्षाची ही तिची पूर्ण लाईफ सायकल झाली. तर हिच्यासाठी नियंत्रणाचे उपाय करणं कधी गरजेचं आहे, ज्यावेळेला भुंगेरे बाहेर येतात त्यावेळेला नियंत्रण करा. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आळशी झाला आहे आणि ह्याच्यामुळे ह्या हुमणीचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे. उत्पादनात यावेळेला 4.5% घट सांगितलेली आहे फक्त या हुमणी किडीमुळं. आणि आज जर असाच तिचा जर प्रकोप वाढत झाला तर 10-15% नुकसान होऊ शकते. त्यामुळं एक लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण झोपलेला असतो त्यावेळेला हुमणी शेतात कार्यरत असते आणि हुमणी ज्यावेळेला झोपलेला असतो त्यावेळेला आपण आरामात असतो. तर या शेतकऱ्यांनी थोडी काळजी वर्षभर घेणं या किडीसाठी गरजेचं आहे. कारण ज्या एखाद्या भागात इतका इजा प्रादुर्भाव झाला आहे, जसं तुम्ही शेतकरी कापसाचे देखील असाल, गुलाबी बोंडअळीमुळे 2 वर्ष इतकं त्रस्त आहे, तसेच ऊस उत्पादक शेतकरी देखील ह्या हुमणी किडीमुळे खूप मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात त्रस्त आहेत. तसंच इथं देखील पुढं होऊ शकतं. यासाठी थोडं काळजीचे उपाय करणं गरजेचं आहे. आता याच्यासाठी उपाय काय आहे या हुमणीसाठी? हुमणीसाठी जसं मी सांगितलं, प्रकाश सापळे एक. दुसरा जे आहे, कीटकनाशक हिच्यावर कोणत्याही प्रकारचं चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येत नाही. तुम्ही कीटकनाशक 5-5 लिटरनं जरी शेतात ओतलं तरी देखील या किडीचं नियंत्रण होताना दिसत नाही. यासाठी ज्यावेळेला पावसाचा काळ आहे, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि जो थंडीचा काळ, या काळात आपण ह्या ज्या जैविक बुरशी आहेत, मेट्रायझम अॅनिसोप्ली किंवा बिवेरिया बॅसियाना, मेट्रायझम हे बुरशीचा रेट जवळपास 200 रुपये किलो या प्रमाणात आहे, एकदम स्वस्त आहे. एकऱ्याला आपल्याला 500-600 रुपये खर्च करायची गरज आहे. फक्त हुमणीचं नियंत्रण चांगलं होणार आहे. प्रोव्हायडेड दॅट तुम्ही जर शेतात 5 ठेवला असेल आणि ही जर हुमणीचे जे मेट्रायझम अॅनिसोप्ली बुरशी जर जमिनीत सोडली तर त्या 5टावर ही ऑटोमॅटिक परत वाढायला चालू होते आणि 2-3 वर्षांना आपल्या शेतात अशी कंडिशन येईल की ह्या बुरशीचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात डेव्हलपमेंट झाल्यामुळे जमिनीतली कुठलीही कीड तुमच्या ऊसाला किंवा कुठल्याच पिकाला लागणार नाही. तर यासाठी फक्त 5 ठेवणं किती महत्त्वाचं आहे तर हे लक्षात घ्या. थोडी या विषयाला बगल देऊन एक 5 ते 10 मिनिटात या किडीविषयी माहिती देतोय. आजची समस्या नेमकी काय आहे. जसं तुमच्या या भागात भंडारा रोडला तुमच्या आपल्या कारखान्याचं या मानसचं काही क्षेत्र आहे, त्या क्षेत्रावर देखील या किडीचा प्रादुर्भाव, लष्करी अळीचा प्रादुर्भाव ऊसावर दिसून आला आहे. लष्करी अळी ही भारतातील कीड नाही आहे, ही कीड आहे अमेरिकेतील. तिला अमेरिकन लष्करी अळी म्हणलं जातं किंवा इंग्लिशमध्ये फॉल आर्मीवर्म असं म्हणलं जातं. या किडीचा प्रसार अमेरिकेतून आफ्रिकन देशात झाला आणि आफ्रिकन देशातून ही कीड आपल्या इथं आली. या किडीची सर्वप्रथम नोंद जर कुठं झाली असेल तर ती कर्नाटक राज्यात एक विद्यापीठ आहे. आपलं जसं विद्यापीठ आहे PDKV, तसंच कर्नाटकमध्ये एक विद्यापीठ आहे शिमोगा विद्यापीठ. तर त्या विद्यापीठातील एक शरण बसाप्पा म्हणून शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी मका पिकावर या किडीची सर्वात प्रथम नोंद केली. महाराष्ट्रात देखील या किडीची सर्वप्रथम नोंद मी सोलापूरमध्ये केलेली होती. त्याचसोबत परत या किडीचे 80 होस्ट क्रॉप आहेत आणि त्याच्यातून या किडीचा प्रसार ऊसात देखील झाला. तुमच्याशी शेअर करायला खूप आनंद होतोय की होय, आम्ही शेतकरी या समूहाच्या माध्यमातून भारतातील सर्वात प्रथम या किडीची नोंद आम्ही पलूस तालुक्यात, सांगलीजवळ एक पलूस तालुका आहे तर त्या गावात केली. या किडीची पूर्ण माहिती, या किडीचे पूर्ण चेकिंग करून या किडीच्या संदर्भात जे काही उपाय करता येतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर पूर्ण एक्सटेन्शन राबवलं. आणि आता अशी सिच्युएशन आहे की सांगलीच्या भागात जवळपास ऊसावर ही कीड कुठंच दिसत नाही, म्हणजे शेतकऱ्यांनी खूप काळजी घेतल्यामुळं. तशी ह्या भागात ही कीड येऊ नये म्हणून आपण थोडं सजग राहायचं आहे. या किडीच्या बाबतीत थोडी माहिती सांगतो. ही जी कीड आहे ती ऊस पिकावरील कीड आहे. ओळखायची सगळ्यात सोपी खूण, तिच्या पाठीवर जे हे 4 टिपके दिसतात
मागच्या बाजूला चौकोनी आकारात 4 टिपके दिसतात आणि तिचे जे तोंड असतं त्या तोंडावर उलट वाय आकाराचं चिन्ह असतं. ही ती कीड ओळखायची सगळ्यात महत्त्वाची खूण आहे. तिचा देखील जीवनक्रम अंडी, अळी, कोश, पतंग असा होतो. ही ह्या बाजूला दाखवले ते अंडे आहेत. काळी काळी जी अंडी झाली आहेत ती अबाउट टू हॅच आहेत, म्हणजे त्याच्यातनं अळी बाहेर पडणार आहे लगेचच, असे अंडे आहेत. आणि पांढरे दिसतात त्यांना थोडा वेळ लागणार आहे. अंडी, अळी आणि नंतर कोश आणि पतंग. या किडीचा जीवनक्रम जवळपास 30 ते 35 दिवसात पूर्ण होतो. एक पतंग एका रात्रीत 100 किलोमीटर जाऊ शकतो. म्हणजे आज जर अमरावतीत उद्या दिसली कीड तर ती लगेच दुसऱ्या दिवशी नागपूरच्या भागात सुद्धा दिसू शकते. म्हणजे 100 किलोमीटरपर्यंत ह्या किडीचा पतंग एका जागून दुसऱ्या जागी ट्रॅव्हल करू शकतो. त्यामुळे ही कीड खूप धोकादायक आहे. एका वेळेला एक मादी 1000 ते 1500 अंडी घातली जातात. कीटकात कसं असतं, एका वेळेला एका नराचं आणि एका मादीचं जर मिलन झालं तर परत परत मिलन होत नाही. ह्या किडीत तसं नाही. एक मादीचं मिलन 4 वेळा होतं, त्यामुळे अंडी घालण्याचं प्रमाण इतकं मोठं आहे. म्हणजे 1,500 जर अंडी घातली तर एका वेळेला 1,500 अळ्या आपल्या शेतात येणार आहेत. नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे नेमकं? या किडीच्या नियंत्रणासाठी सध्या काय उपाय आहेत? सध्याचे उपाय, या किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करणे हा एक उपाय सध्या आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कीटनाशक मंडळानं 2 ते 3 कीटकनाशकं शिफारसीत केली आहेत. त्यामध्ये थायमिथॉक्झामाइन लॅम्बडासायलोथ्रिन म्हणजे थायमिथॉक्झामाइन लॅम्बडासायलोथ्रिन या नावानं एक सिजेंटा कंपनीचं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर त्याचा वापर आपण करू शकताय. किंवा क्लोरॅन्टिनिप्रोल म्हणजे कोराजिन हे जे कीटकनाशक आहे, तर त्या कीटकनाशकाचा देखील या किडीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकताय. या किडीच्या नियंत्रणासाठी आम्ही ज्वारीत देखील या किडीची नोंद कोल्हापूरमध्ये केली. म्हणजे नावांनाव या किडीच्या होस्ट क्रॉपची रेंज वाढत आहे. आपल्यासाठी अजून एक धोक्याची घटना आहे म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घेण्यासाठी की ह्या किडीच्या होस्ट क्रॉपमध्ये कापसाचा देखील उल्लेख आहे. त्यामुळं पुढं चालून पुढच्या येणाऱ्या 1-2 वर्षात या किडीचा कापसावर देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या बोंडाळीन पुढं चालून जर ही आली तर हिच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यासाठी थोडं या किडीच्या बाबतीत सजग राहणं शेतकऱ्यांनी खूप गरजेचं आहे. मी जे सांगितलं, शरण बसाप्पा की ज्यांनी या किडीची नोंद केली, तर या डाव्या बाजूला ह्या चित्रात ते सायंटिस्ट दिसतात. आम्ही चांगल्या प्रकारे प्रोग्राम राबवून पश्चिम महाराष्ट्रातले 1-2-3 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यात या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या किडीचा एक ऑनलाईन नकाशा देखील आम्ही तयार केला आहे. आपण इथं बसून कुठल्या भागात किडीचा प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव देखील आपण चेक करू शकताय. ह्या बाजूला जिथं दिसतंय जी मक्याची जी चिन्ह दिसतात त्या क्षेत्रात मक्यावर प्रादुर्भाव आहे. काही ज्वारीचे दिसतात, काही ऊसाचे दिसतात. या सगळ्या क्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येते. इथं खाली एक नंबर फ्लॅश होतोय 022 40 37 57 91. या नंबरवर जर मिस कॉल दिला आणि आपल्या शेतात ही कीड जर दिसत असली, फक्त तिथं माहिती जर आपण आपल्या शेतातली भरली तर लगेच दुसऱ्या मिनिटाला ह्या नकाशावर आपलं नाव, मोबाईल नंबर वगैरे सगळं दिसायला चालू होते. समजा कुणाच्या शेतात जर अशी आळी दिसत असेल तर कृपया त्या नंबरवर मिस कॉल देऊन आपण माहिती भरू शकताय. पुढील संशोधन काय आहे? मी ज्या संस्थेत काम करतो ती संस्था आहे 6 ग्रेन या नावानं काम करते. जवळपास 17 देशात ही संस्था काम करते. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानात रिमोट सेन्सिंग हे असं तंत्रज्ञान आहे की सॅटेलाईटद्वारे पिकांचं निरीक्षण केलं जातं आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याचा सल्ला दिला जातो. तर हे आम्ही सगळं करताना, सर्वे करताना किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज राबवताना आम्हाला काही मित्र बुरशी देखील या आळीवर जगणाऱ्या दिसून आल्यात. जसं आता मी ट्रायकोग्रामाचं सांगत होतो, तशीच एक मित्र बुरशी देखील आम्हाला दिसून आली की जी या किडीचं नियंत्रण करत्या. तर त्या मित्र बुरशीची देखील आम्ही वाढ सध्या लॅबोरेटरीमध्ये करत आहोत आणि लवकरच शेतकऱ्यांना ही देखील उपलब्ध करून दिली जाईल. आणि ही एक छोटीशी टीम आहे. मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो त्या ऑर्गनायझेशनमधले नासामध्ये वगैरे किंवा गुगल, अमेझॉनमध्ये चांगल्या ह्याच्यावर काम करणारे लोक ह्याच्यात सोबत काम करतात. तर माझा महत्त्वाचा जो विषय होता कीड नियंत्रणाचा, तो बरोबर मी मांडण्याचा आणि त्याला एक वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ज्या 2 शंका आहेत त्याच्यावर सुरुवातीला बोलूया. आपल्या ज्या 2 शंका आहेत त्याच्यामध्ये डुक्कर नियंत्रण आणि विदर्भातल्या भरपूर शेतकऱ्यांचं उंदराचं नियंत्रण कसं करायचं हा प्रश्न. उंदराच्या बाबतीत सुरुवातीला सांगतो. उंदीर नियंत्रण, पाला ठेवल्यानंतर शेतात उंदीर वाढतात असं शेतकऱ्यांची एक खूप समस्या असते आणि उंदराचं नियंत्रण करणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण जसं आता मी सांगितलं ह्या आळीचं, तसंच उंदराच्या जवळपास 6 ते 7 पिढ्या एका वर्षात तयार होतात आणि अशी उंदरं शेतात वाढत जातात आणि ऊसाच्या मुळ्या खाल्ल्या जातात, ऊस खाल्ला जातो त्यांच्याकडून. साधा सोपा उपाय सांगतो, कीटकनाशक वापरायची गरज नाही. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही हा उपाय वापरून बघितला आहे आणि
एकदम 100% विलास देणारा उपाय आहे. उंदीर हा सगळ्यात लाजाळू प्राणी आहे. लाजाळू प्राणी इन द सेन्स त्याला जर एखाद्या ठिकाणी तुम्ही हटकलं तर त्या ठिकाणी तो सहसा लवकर येण्याचा प्रयत्न करत नाही, किंवा एखादी गोष्ट तुम्ही खायला टाकली त्याला तर तो लगेच कधीच उंदीर खात नाही. तो त्याची पहिला चव घेऊन बघतो, 1-2 दिवस थोडं त्याला खाऊन बघतो, त्याच्यामुळं त्याला मला काही त्रास होत नाही असं त्याला वाटलं, मग परत ती गोष्ट खायला चालू करतो. उंदीर का खातो? उंदराला नेमकं खायची गरज काय? खायची किंवा कुरतडायची. मॅक्झिमम करून बघितलं असेल आपण, आपल्या घरातल्या गोधड्या वगैरे किंवा जर आडगळीत काही सामान टाकलं असेल तर कुरतडलं जातं. कुरतडतो का उंदीर? तर काय असतं, जसे ते आपल्याला जसे सुळे दात असतात, खाली 2 आणि वर 2, उंदराला देखील तसे दात असतात. आणि काय काय होतं, उंदराचा दात किती वाढतो माहीत आहे आपल्याला दिवसाला? पुरुषाच्या दाढीचा जेवढा केस वाढतो तेवढा उंदराचा दात वाढतो दिवसाला. जेवढा तुम्ही दाढी केल्यानंतर केस जेवढा दिवसाला वाढेल तेवढा उंदराचा दात वाढतो. आणि ते जर दात एकमेकावर जर घासले नाहीत त्यानं, तर ते काय होतं, खालचे दात वर घुसतात, वरचे दात खाली घुसतात आणि उंदीर मरून जातो. मग स्वतःला जगवण्यासाठी तो कठीण गोष्टीवर असा खरवडायचा प्रयत्न करतो आणि दात नियंत्रणात ठेवतो, सुळे दात. मग शेतात जर ऊसावर काय होतंय, ऊस एकदम टणक पीक आहे, त्यासोबत ज्या वेळेला तो चावलं जातं तसा रसही त्याला मिळतो, त्यामुळं ऊसात त्याचा सगळ्यात जास्त आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो. करायचं काय शेतकऱ्यांनी यासाठी? तर ऊसात उंदीर राहतो कुठं? बिळं दिसतात आपल्याला, पाल्याच्या खाली बिळं दिसून येतात. तर अशी बिळं थोडीशी आयडेंटिफाय करायची, ओळखायची आपण आणि काय करायचं, तिथला पाला वगैरे बाजूला करून ठेवायचा. ज्वारीचे दाणे घ्यायचे, ज्वारीचे घ्या किंवा बाजरी घ्या, ज्वारी बाजरी गहू या तिन्हीपैकी आपण कुठलेही दाणे वापरू शकताय. फक्त त्याला काय करायचं, आपल्या घरात जे आपण गोडं तेल वापरत येतो, गोडं तेल चोळायचं आणि त्याच्या बिळाजवळ टाकायचं. फक्त हे टाकताना काय करा, संध्याकाळच्या वेळेला 3-4च्या दरम्यान असं टाका. पहिल्या दिवशी खाणार नाही उंदीर अजिबात, पण वास नक्की घेईल. दुसऱ्या दिवशी काय करेल, त्यातला परत दुसऱ्या दिवशी दाणे टाकायचे तिथं तेल लावून. मग काय करेल, त्यातला एक थोडं चाकून बघेल, मग त्याला चांगलं वाटेल ते खायला. तिसऱ्या दिवशी परत टाकायचे. असं किती दिवस करायचं? 4 ते 5 दिवस. आणि उंदराची बिळं सांगतो, शेताच्या बांधाच्या बाजूला आपल्याला सगळ्यात जास्त उंदराची बिळं दिसून येतील. शेतात मध्यभागी उंदराची बिळं सहसा दिसत नाहीत, जिथं बांध असतो तिथं उंदराची बिळं दिसून येतील. त्यामुळे अशी बिळं शोधायची. काय करायचं, आज आपला 4था दिवस आहे, तेल लावून टाकलंय आपण, तो व्यवस्थित तुम्हाला दिसेल 4थ्या दिवशी भरपूर दाणे खाल्लेत त्यानं. 5व्या दिवशी काय करायचं, दाण्याला तेल लावायचं. तेल लावल्यासोबत जे आपण सिमेंट वापरतो, तर ते सिमेंट त्याला चोळून द्यायचं. फक्त सिमेंट अशा पद्धतीनं चोळायचं की चांगलं दाण्याला कोटिंग झालं पाहिजे, ओबड राहायला नको. कमी प्रमाणात वापरा, फक्त कोटिंग करा. आणि असे दाणे टाकायचे, वरून थोडंसं परत तेल लावा, असे दाणे त्या ह्याच्यापाशी टाका, बिळापाशी. आणि असे दाणे ज्यावेळेला उंदीर खाईल त्यावेळेला त्याच्या ते पोटात जातं आणि त्याचा गट ॲसिडिक गट असतो, म्हणजे ॲसिडिक pH असतो त्याच्या गटचा. ते सिमेंट ज्यावेळेला पोटात जातं त्यावेळेला पूर्ण विस्पारलं जातं आणि त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी पचन संस्था आहे ती उंदराची फुटून जाते, रक्तवाहिन्या वगैरे फुटतात आणि उंदीर मरून जातो. याच्यावर संशोधन झालंय का असं विचाराल तुम्ही? याच्यावर गुजरातमध्ये ऊसाच्या भागात उंदराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि तिथं याच्यावर संशोधन देखील झालंय. आमच्याच संपर्कातल्या खूप शेतकऱ्यांनी वापरून बघितले तर खूप चांगले रिझल्ट याचे येत आहेत. तर हे सगळ्यात भारी उपाय आहे, कीटकनाशक वापरायची गरज नाही, चांगल्या प्रकारे उंदराचं नियंत्रण करू शकतोय. आता दुसरी गोष्ट आहे आपल्यासाठी, तुम्ही सांगितलं डुक्कर. आता वन्यजीव कायदा खूप स्ट्रॉंग झाल्यामुळे आता एक वाघिणीला गोळ्या घालून मारल्या तर आपण बघितलं त्याचे पडसाद किती उमटले. डुक्कर देखील हा असाच प्राणी आहे, हा देखील वन्यजीवच आहे. आणि त्याला जर तुम्ही शॉक वगैरे देऊन मारायचा प्रयत्न केला किंवा काय कोणी काडतूस वगैरे घेऊन मारायचा प्रयत्न केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? एक लक्षात घ्या, डुक्कर शेतात एंट्री करताना एका बाजूने एंट्री करतं, आपल्याला माहीत असेल, आणि त्याचा तो रोजचा येण्या जाण्याचा मार्ग असतो डुकरांचा. तर अशा बाजूला आपण जर सजीव कुंपण शेताच्या बाजूनं काय करणं शक्य असेल तर करा. शक्य नसेल सजीव कुंपण करणं तर शेताच्या चारी बाजूनी शेवरी असते, शेवरी माहीत असेल आपल्याला, जनावरांना चाऱ्यासाठी वापरतो, दाट कुंपण शेताच्या बाजूनं घालून घ्या, हा एक उपाय आहे. त्याचसोबत आपण ज्या तार आहेत, जाड तार मिळते, त्या ताराचं देखील कुंपण घेऊ शकताय. सध्या मार्केटमध्ये काही असे डिव्हायसेस आहेत की फ्लक्च्युएशनमध्ये करंट दिला जातो. त्यामध्ये काय असतं, सायकल असतात, 1 सेकंद करंट लागतो, 2 सेकंद थांबतो, 1 सेकंद करंट लागतो, 2 सेकंद थांबतो. आणि तो करंट हे असा असतो की त्यानं जीव जाणार नाही कुणाचा जरी लागला तरी.
तर असे डिव्हाइस देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्याची किंमत 3-4 हजार रुपये आहे. असं ताराचं पूर्ण कुंपण देऊन आपण जर असा करंट शेतात सोडला की ज्यानं ते जनावरं मरणार नाही, पण शेतात जर आलं तर एकदम पळून जाईल तिथनं, ते जर करंट लागला तर त्याला. आणि करंट हे असा लागतो की त्याला चांगला शॉक बसतो की तिथं जवळ परत येत नाही. तर अशा ह्या गोष्टींचा देखील डुकरासाठी म्हणून आपण वापर करू शकताय. देशी उपाय म्हणून खूप सारे शेतकरी वापरतात आणि चांगले उपाय देखील मिळतात. ते म्हणजे जे कोंबड्या चिकन सेंटरमध्ये कोंबड्या वगैरे ज्या वेळेला कत्तल केली जाते आणि त्याच्यातनं जी त्याचे पक्क वगैरे किंवा जी घाण निघते, ती घाण जर आणि आपण जे न्हाव्याच्या दुकानात केस कट केल्यानंतर जी केस असतात ती जर मिक्स करून जर आपण शेताच्या बाजूने टाकली तर याचा देखील रिझल्ट चांगले मिळतात. म्हणजे आम्ही स्वतः कधी अनुभवलेलं नाही आहे हे, पण शेतकरी सांगतात की याचा उपाय येतो. काही शेतकरी ते गुलाल वगैरे वापरतात, पण 100% उपाय नाही आहे. तर कुंपण शेताला करणं हा एक उपाय चांगला आहे. सौर कुंपण देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याला 10-12 हजार रुपये खर्च आहे. 10-12 हजारात आपण कायम आयुष्यभर चालणारं असं कुंपण करू शकताय. तर डुकरांसाठी हा एकच पर्याय आहे. कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे नाही आहे मार्केटमध्ये. भागमभाग वगैरे नावानं औषधं आहेत, पण त्याचा देखील ज्या प्रमाणात उपयोग व्हायला पाहिजे असा ह्या प्रमाणात उपयोग होत नाही. उग्रवास डुकराला चालत नाही ही एक गोष्ट लक्षात घ्या. उग्रवास येणारे अशा जर काही गोष्टी, जनावरांचे खूर वगैरे शेताच्या बाजूने जरी जाळले, जी डुकरं ज्या बारगाने येतात, तर त्याचा सुद्धा चांगला उपाय आपल्याला होऊ शकतो. अजून आपल्या कीड नियंत्रणाच्या बाबतीत काही जर शंका असतील तर विचारू शकता. माझा मोबाईल नंबर सांगतो, लिहून घ्या. माझं नाव डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले. मी आष्टा सांगली या गावचा रहिवासी आहे. सध्या नोकरीनिमित्त पुण्यामध्ये असतो. माझा नंबर आहे 8275391731. 8275391731. मानस उद्योग समूहाने आम्हाला एवढं लांबून बोलवून आमचे काही विचार आपल्याशी शेअर करायची आम्हाला संधी दिली. आणि विदर्भातील शेतकरी देखील लवकरच ऊसाचं उत्पादन जसं पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी घेतोय तसा घेईल अशी आशा करतो. आणि जी मला इथं बोलायची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपण देखील खूप कमी संख्येत होता तरी ऐकून घेतलं माझं सगळं बोलणं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आता एक 5 मिनिटामध्ये आपण कार्यक्रम संपवतो आहे. 5 मिनिटात जरा बसा जागेवर. 5 मिनिटात आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं, मग आपल्याला जेवण करायला जायचं आहे. आता हे महत्त्वाचा समारोपाच्या कार्यक्रमामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लव्हाळ्याचं नियंत्रण याकरता इंगडे साहेब धानुकातर्फे 5 मिनिटं आपलं उद्बोधन करतील आणि त्याच्यानंतर आपण समारोप करतो आहे. आता छानपैकी त्यांनी रानडुकरांनी या सगळ्यावरती सांगितलं. आपण अनेक उपाय करूनही विदर्भातलं डुक्कर काही जरा सध्या आपल्याला आगोटून नाही राहिलं, त्याच्यामुळे निश्चितपणानं त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर. माननीय इंगडे साहेब. सर्व शेतकऱ्यांचं मी इथे स्वागत करतो. भरपूर वेळ झालेला आहे, भरपूर वक्त्यांनी बोललेले आहे, भरपूर गोष्टी तुम्हाला नवीन कळलेल्या आहे. मी 2 मिनिटात त्याला समअप करून देईल, म्हणजे थोडक्यात सांगेल. आगे शेतकरी बंधूंनो, आपण ऊसाचं चर्चासत्र केलेलं आहे. मी थोडं तुम्हाला धनुका कंपनीविषयी माहिती देतो. चालू आहे ना? तर धनुका कंपनीविषयी थोडीशी माहिती देतो. धनुका कंपनी ही 1980 साली स्थापन झालेली एक नॉर्दर्न मिनरल्स नावाची कंपनी होती. ती घाट्यात चालली होती. तिला विकत घेऊन आम्ही हा समूह सुरू केलेला आहे, धनुका ॲग्रीटेक लिमिटेड. याला 40 वर्ष जवळपास झाले, 38 वर्ष झालेले आहेत या कंपनीला. आणि हे भरपूर सामाजिक कार्यात रत आहे कंपनी. पाण्यावर, जसं आता आमच्या चेअरमन साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं की बाबा पाण्यावर विशेष एम्फेसिस देते, विशेष महत्त्व देते पाण्याला, की पाणी वाचवा. पाण्याशिवाय जीवनही शक्य नाही, शेती शक्य नाही. तर पाण्याला विशेष महत्त्व द्या, पाण्याची काळजी घ्या, पाणी सांभाळून वापरा. तर विश्व जल दिवस जे 22 मार्चला होते त्या दिवशी पण आम्ही खूप मोठा असा कार्यक्रम घेतो, शाळेमध्ये ॲक्टिव्हिटीज घेतो जेणेकरून जागरूकता वाढावी पाण्याबद्दल. तर अशी एक कंपनी आहे. ऊसाचा जर विचार केला आपण तर इथे ज्या गोष्टी झाल्या त्या आपण थोडक्यात समअप करू. पहा, ऊस कुठल्याही पिकाचं उत्पादन जर घ्यायचं असलं तर 4 गोष्टी महत्त्वाच्या त्याच्यात असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते वाण म्हणजे व्हेरायटी, दुसरं असते त्याचं खत नियोजन, आणि तिसरं रोगकीड नियंत्रण, आणि चौथं तण नियंत्रण. अशा 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि त्या 4ही गोष्टीवर इकडे आपली चर्चा झालेली आहे. कीड नियंत्रणवर चोरमुले साहेबांनी खूप चांगलं सांगितलेलं, त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात पहिला आपण व्हेरायटीवर विचार करू किंवा बेणे प्रक्रियेवर विचार करू.
ऊसाच्या उत्पादनातलं जे तंत्र आहे, जे गुळ आहे, जे सिक्रेट आहे, ते म्हणजे ह्या बेण्यामध्ये आहे सगळं लपलेलं. बेनं जर चांगलं आहे, बाकी याच्यात काही खूप मोठं रॉकेट सायन्स आहे असं मला वाटत नाही. बेनं जे आहे हे चांगलं असावं, सशक्त असावं, एक डोळ्याचं असावं, त्याला सीड ट्रीटमेंट करायची, सेट ट्रीटमेंट करायची, रोगमुक्त ठेवायसाठी काय औषधीची प्रक्रिया करायची. तर त्याच्यात व्हायटावॅक्स पॉवर आम्ही एक जे सीड ड्रेसिंग औषध आहे, जे बीज प्रक्रियाचं औषध आहे, जे लेबल क्लेम आहे ज्याला बीज प्रक्रियाचं, ते औषध आम्ही देतो. तर ते त्या औषधीचा आपण वापर करायचा त्या ठिकाणी. आता काही मी त्याच्यात पूर्ण याच्यात पडत नाही कारण त्या गोष्टी झालेल्या आहे. तर आमचं जे रिकमेंडेशन असतं ते आहे की आपण अरेवा म्हणजे थायोमिथोक्झॅम, जे साहेबांनी सांगितलं थायोमिथोक्झॅम, अरेवा जे अरेवा नावाने येतं, आणि व्हायटावॅक्स हे याचं द्रावण तयार करून 100 पाण्यात आपलं बेनं त्याच्यात बुडवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याची लागवड करायची. ठीक आहे. तर हे आहे, आपण त्याच्यात जाऊ नये जास्त. आता जी काही पद्धत आहे आणि हे जे आहे थोडक्यात याच्यात सांगितलं की 100 टन जर तुमचं टार्गेट आहे तर 100 टन टार्गेट पूर्ण करायसाठी कुठल्या गोष्टी लागतात. तर सगळ्यात पहिला विषय जो आहे तो आहे तुमचं प्लांट पॉप्युलेशन. प्लांट पॉप्युलेशनपेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट ऊसामध्ये नाही. प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करत असताना जे स्पेसिंग आहे, 2 ओळीतलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर, आता अनेक स्पेसिंग आहे. तर जी पण स्पेसिंग तुम्ही वापरता आणि जितकं पण प्लांट पॉप्युलेशन लागते, 7,500 बेनं लागतं किंवा जे काही लागतं, तर शक्यतोवर ते आपण नर्सरीमधनंच आणून लावायचं. नर्सरीमधनं आणून जर सॅम्पलिंग्स लावले तर त्याचा फायदा असा असतो की कुठं बाद झाला, खाडा पडला तर तो आपल्याला भरून काढता येतो. ठीक आहे. शेतकऱ्यांनी, ऊसाच्या शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की रोज आपल्या शेतात फिरून आपले ऊसाचे बेने पाहणे की किती जगले आणि किती मेले. त्याच्यानंतर आपल्याला 40,000चं लक्ष्य आहे, तर 40,000 मिलेबल केन हा शेतात झाला पाहिजे. त्याच्यासाठी जे एव्हरेज फुटवे आहे ते मोजत राहणे. ते सांगितलं साहेबांनी, माने साहेबांनी सांगितलं की बा तुम्ही रोज पहा 10 फुटामध्ये एवढे बसले पाहिजे. तर आपण जर समजा 5 फुटावर लावलं तर बहुतेक 5 एव्हरेज येतं त्याचं, आणि 6 फुटावर लावलं तर 6 बेने एव्हरेजमध्ये आले पाहिजे. 6/1 वर जर लावलं तर ते फक्त शुद्ध कॅल्क्युलेशन्स आहेत, ते तुम्ही पण स्वतः करू शकता. कारण 43,560 स्क्वेअर फूट एका एकरामध्ये असतं. एवढी साधी ती माहिती आहे. फर्टिलायझर डोसबद्दल जो विषय झाला तर मी हे थोडंसं वर्कआउट केलेलं आहे की फर्टिलायझर डोस कशी असायला पाहिजे, किती असायला पाहिजे आणि कधी कधी दिल्या गेलं पाहिजे. कारण उत्पन्न हे खतावर आधारित आहे आणि खत म्हणजे आपलं NPK मेजरली, बाकी थोडं मायक्रो न्यूट्रियंट ह्या सगळा प्रकार आहे. तर याच्यामध्ये एक आम्ही म्हणजे भरपूर अभ्यास करून युनिव्हर्सिटीचे लिटरेचर्स वगैरे काढून त्याच्यातून हा डोस काढलेला आहे. तर याच्यामध्ये बेझलमध्ये पहिले नायट्रोजन प्लस आम्ही ग्रॅन्युल्स देतो, धनझाईम गोल्ड ग्रॅन्युल देतो, अमिनो ॲसिड द्यायला सांगितले अमिनो ॲसिड देतो. त्याच्यानंतर पहिल्या 30 ते 60 दिवसामध्ये 50 किलो युरिया, 50 किलो DAP, नंतर परत युरिया DAP, 90 ते 120 दिवसानंतर युरिया आणि पोटॅश सुरू करायचा. आणि युरिया पोटॅशचे त्याच्यानंतर 270 दिवसापर्यंत युरिया पोटॅश द्यायचा आणि शेवटचा डोस हा पोटॅशचा द्यायचा. शेवटचा डोस पोटॅशच्या दिल्याशिवाय ऊस फुगत नाही, ऊसामध्ये साखर येत नाही. कारण शुगर सिंथेसिससाठी पोटॅशचा खूप मोठा रोल आहे, असिमिलेशनसाठी सल्फरचा रोल आहे, तर याच्यासाठी पोटॅशचा रोल आहे. आता आपण हे पाहू की आपण हे सगळं करत असताना कुठे कुठे आपलं म्हणजे उतारा खचतो. प्रयत्न सगळे करतात, बेनं सगळं लावतात, सगळ्या गोष्टी सगळं करतात. याच्यामध्ये एका शेतकऱ्याशी चर्चा करत असताना त्यांनी मला असं सांगितलं की बाबा मी यावर्षी 3x3 वर ऊस लावला. तर 3x3 इज गुड स्पेसिंग, पण त्यांनी काही 10 की 20 गुंठ्यात लावला, तो 20 गुंठ्यात लावला, अर्धा एकरामध्ये, 30 गुंठ्यात. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा माझा हा ऊस फक्त 30 टन आला. मी म्हटलं याच्यात तुमचं 50 ते 60 टन यायला पाहिजे होता. म्हटलं तुमचं चुकलं कुठं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हटलं 30 फुटवे ठेवले, त्याच्यात तुम्ही मोहात पडले. 30 फुटवे ठेवले, 30 फुटवे, 40 फुटवे ठेवले. म्हटलं तुम्हाला फुटवे कमी ठेवायला पाहिजे होते, तुमची मिनेबल केन वाढली असती, तुम्हाला उतारा चांगला आला असता. पण तुम्ही मोहात पडले, ऊस कमी झाला. कारण आपण ट्रॅक्टर जेव्हा जातो किंवा ट्रक जेव्हा जातो त्याच्यातला ऊस पाहून आपण सांगू शकतो की यांना किती टन उतारा आला असेल, यांच्या पर एकर काय यांचं हे असेल, शुगर रिकव्हरी त्याच्यातून किती येणार आहे, ते आपण ऊसाची क्वालिटी पाहून सहज सांगू शकतो. तेवढा अनुभव आपण शेतीमध्ये फिरत असताना येतो. तर ऊसाचं उत्पन्न खचतं कुठं? एक तर त्या मोहात पडल्यामुळे खचतं,
कारण जास्त म्हणजे जास्त ठेवलं म्हणजे जास्त उतारा होते असं होत नाही. तर मोजकं पाहिजे असतं. दुसरं जे महत्त्वाचं आहे तण. तर आपला माझा जो विषय आहे तो तणाचा आहे. सगळ्यात घातक तण आहे. आता तणं भरपूर आहेत. आता आपण त्याच्यात जास्त काही पडू नाही काय आहेत ते. तणं भरपूर आहेत. द्विदल आहे, एकदल आहे. त्याच्यानंतर हे लव्हाळा आहे हा. आता लव्हाळाचं काय गणित आहे? लव्हाळा हे याला कंद असतात, कंदवर्गीय तण आहे. याचं कसं आहे, लव्हाळा एक सुगंधित वनस्पती आहे. हे तुम्हाला कल्पना असेल, आता दिवाळी झाली आहे ना. लव्हाळा हे सुगंधित वनस्पती आहे, त्याच्यामुळे डुकरांना फार आवडते. डुकर उखरू उखरू खातो त्याला. आणि ही सुगंधित वनस्पती आहे. ही जगात इतक्या 90 ठीक आहे, 5 मिनिटात संपवतो मी. ठीक आहे ना. तर हे आता इतक्या देशामध्ये याचा प्रादुर्भाव आहे. 90पेक्षा जास्त जगात 90 देशा व 50पेक्षा जास्त पिकावर याचा प्रादुर्भाव आहे. 90 देशांमध्ये आहे. आणि याची जी ताकद आहे ते 70% नुकसान करायची ताकद आहे. आता ही सुगंधित वनस्पती आहे. आपण काय करू, लव्हाळा समजण्याचा प्रयत्न करू, म्हणजे कंट्रोल तुम्हाला समजेल की करायचं कसं हे. आता लव्हाळा सुगंधित वनस्पती आहे. तर जेव्हा सुगंधित वनस्पती याला देवानी बनवलं तर त्यांनी देवाला विचारलं, तुम्ही मला सुगंधित बनवलं तर लोक मला उखरून खातील. डुकरं उखरून खातात ना, लोक उपडून खातील. आणि हे औषध आहे आयुर्वेदात. तर देवाने त्याला एक असा आशीर्वाद दिला की बाबा तुझ्या मनात जेव्हा आलं तेव्हा तू जर्मिनेट होतो. घाई नाही आहे जर्मिनेट व्हायची. पाऊस आला म्हणजे सगळंचं सगळं वर यायला पाहिजे. असा येतो का लव्हाळा एकदम? नाही. तर एवढा आशीर्वाद दिला तर त्याला प्रॉब्लेम आपल्याला झाला. प्रॉब्लेम काय झाला याच्यात, का हे लव्हाळ्याचा सगळा कुंभा आहे हा, बरोबर. हे अशा गाठी असतात, त्याच्या कनेक्टेड असतात. तुम्ही जर त्याचं उपडलं, एक झाड उपडलं तर ते 2 झाडाला सिग्नल पाठवतो, 2 गाठीला सिग्नल पाठवतो आणि त्याच्यातून 2 झाडं बाहेर येतात. तर तुम्हाला असं दिसतं की बा आज आपण निंदलाय आणि 2 दिवसांनी परत लवाळा त्या ठिकाणी आला. औषधीने मरत नाही, कारण हे सगळे झोपलेले असतात खालच्या गाठीत. औषध त्याच्यात जात नाही. ते फिजिओलॉजिकली इनॅक्टिव्ह असतात, म्हणजे झोपल्या असतात त्या गाठी. दुसरं, तुम्ही याला जर मेकॅनिकल कंट्रोल केलं किंवा नांगरण केलं किंवा कल्टिवेशन केलं, काही केलं, तर त्याची जर ती नाळ तुटली, तो रायझोम तुटला, तर ते एक गाठ 100 दिवसात 100 गाठी तयार करताना आपला एक नवीन कुंभा तयार होतो त्याचा. तर हे जितकी तुम्ही मशागत केली तेवढं हे तण वाढतं. तर अशा कठीण तणासाठी आता हे याच्या स्टेजेस आहेत. ह्याचे कंद आहेत, गाठी आहेत, ते जर्मिनेट झालेलं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याला फुलं येतात. तर या तण कंट्रोल करायसाठी कंपनीने जे औषध आणलेलं आहे ते आहे सॅम्प्रा वापरलेले फार्मर पण आहे. सॅम्प्रा हे त्याला गाठीपासून मारतं. याचा जो डोज आहे तो आहे 36 ग्राम एकरी, फक्त 36 ग्राम. आणि त्याचं पॅकिंग पण 36 ग्रामचं येतं. एक 3.6 ग्रामचं पॅकिंग येतं जे एका पंपासाठी लागतं, आणि 18 ग्रामचं पॅकिंग येतं जे अर्धा एकरासाठी लागतं, बरोबर. तर हे वापरायचं कसं? सगळ्यात पहिले हे वापरण्यासाठी आता हे जे केमिकल आहे हे जापानकडनं घेतलेलं आहे मी. जापानचं संशोधन आहे आणि हे फक्त मका आणि ऊसावर रजिस्टर्ड आहे. आता याच्या फवारणीचे नियम आहे. याच्या फवारणीचे नियम काय आहे? एकरी 10 पंप करायचे, 36 ग्राम औषध वापरायचं. फवारा करत असताना तणाचं जे वय आहे ते 3 पाणी किंवा 6 पाणी असावं. फुलावर आलेलं नसावं. फवारा केल्यावर जमिनीची मशागत टाळावी आणि 3 वेळा पाणी द्यायचं. म्हणजे जमीन पाहून असतं ते. जर जमीन लवकर कोरडी होऊन राहिली तर लवकर पाणी द्यायचं. भारी जमीन असेल तर उशिरा पाणी देता येतं. पण जमिनीतला ओल मेंटेन करायचा. जमिनीत ओल थांबलं पाहिजे. जमिनीत ओल थांबल्यानंतर हे औषध हळूहळू गाठीत शिरतं आणि असं 7 गाठी 8 गाठीपर्यंत हे औषध जातं आणि त्या सगळ्या गाठी मारून टाकतं. तर अशा पद्धतीने ही गाठ आतून सडते. अशा पद्धतीने ही गाठ आतून सडते. आणि हे 24 तासामध्ये अन्नद्रव्य घेणं थांबवतं. 5 ते 7 दिवसात लवाळा पिवळा पडणं चालू होतो. 15 ते 30 दिवसात त्या गाठीसहित, लवाळ्याच्या गाठीसहित संपूर्णपणे कंट्रोल होऊन जाते. असं हे सॅम्प्रा आहे.
आणि याचा ऊसावर काय परिणाम होतो, कारण लवाळ्यामध्ये एक इफेक्ट असतो, त्याला ॲलोलोपॅथिक इफेक्ट म्हणतात. ते दुसऱ्या वनस्पतीची वाढ नाही होऊ देत. दुसऱ्या वनस्पतीची वाढ नाही होऊ देत तर आपल्या ऊसाचं फुटवे कमी निघतात, वाढ थांबते, त्याच्यामुळे आपलं टनेज त्याच्यात जातं. ठीक आहे. या अशा पद्धतीने ते आतून गाठी सडतात. अशी गाठ सडली म्हणजे ही गाठ मेली, याच्यातून आता नवीन लवाळा तयार होणार नाही. ठीक आहे. याचं जे पॅकिंग येते ते सॅम्प्रा प्लस बुस्टन असं येतं. तर सॅम्प्रा 36 ग्राम आणि बुस्टन 300 ग्राम अशा पद्धतीने ते वापरायचं असतं. बुस्टन टाकलं तर बाकीचे तण पण कंट्रोल होते, कारण सॅम्प्रा हे फक्त लव्हाळा कंट्रोल करायसाठी काम करतं. तर याच्यात काळजी ही घ्यायची की एका लाईनवरून दोनदा फवारा नाही गेला पाहिजे, एकचदा फवारा करायचा. एकदा फवारा केल्याने होऊन जाते. नोझल वापरताना फ्लडजेट नोझल वापरायचं. फुलावर आलेला जर लव्हाळा असेल तर तो निंदून घ्यायचा, त्याच्यानंतर वापर करायचा. 3 पाणी ते 6 पाणी एवढ्याच लवाळ्याला वापरायचं. कारण फुलावर जर लवाळा आला तर तो पण लवाळा मरतो, पण तो फिजिओलॉजिकली थांबलेला असतो, औषध खाली जात नाही, मग नंतरच्या गाठी काही तो मारू शकत नाही, औषध काम करू शकत नाही. हे काही रिझल्ट आहे जे प्रात्यक्षिक आम्ही घेतलेले होते. आणि इथं वसंतदादा शुगर इंडस्ट्रीज शिराळा तिथचं आहे. इथे तुम्ही क्लिअरली पाहू शकता हे कंट्रोल झालेलं आहे आणि हे इथे सॅम्प्रा फवारलेला आहे. आणि यांनी 5 ते 10% उतारात फरक पडतो. हे 35 दिवसाचं पीक आहे सॅम्प्रा फवारलेलं. आता तुम्हाला काय फरक याच्यात दिसून राहिला? तुम्हाला पानाचा कलर, वाढ, विगर, जोम झाडाचा. हे 75 दिवसाचं पीक आहे. शिरसगाव जिल्हा सांगली. याचे फायदे काय? तर फायदे हे कंट्रोल होऊन जाते. ऊसाची सुरुवातीचा वाढ जोमदार होते. हिरवळपणा, तजेलपणा म्हणजे विगर आणि ग्रीननेस चांगली राहते. फुटवे चांगले काढतं झाड. फुटव्यांच्या संख्येत वाढ होते. पण फुटव्याची संख्येत वाढ झाली म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढेच फुटवे ठेवायचे, जास्त फुटवे ठेवू नये ऊसात. आणि शेवटी उतारा वाढतो. शेवटी आपल्याला उताराच वाढवायचा आहे. या शुगर इन्स्टिट्यूट्सनी असा वसंतदादा शुगर इंडस्ट्रीज पुणे, मध्यवर्ती ऊस संशोधक केंद्र पडेगाव, प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर, या सगळ्या संस्थांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि यांना रिकग्नायझेशन दिलेलं आहे. हो, करता येतो. संत्र्याबरोबर सॅम्प्राबद्दल आपल्याला तसं आपण बुस्टन देतो, त्याच्यासाठी मिक्स करायलाच देतो बुस्टन. तर दुसरं तुम्ही काय करणार आहे? तुम्ही मेट्रिब्युझिनच करणार आहे. तर बुस्टन म्हणजे मेट्रिब्युझिनच असतं. तर ते त्याच्यासाठी दिलेलं असतं. त्याच्यात 2,4-D पण करता येतं. मेट्रिब्युझिन म्हणजे सॅनकॉरच ना, काय टाकता येतं. हां, हे डॉक्टर साहेब तुम्हाला त्याच्याबद्दल अजून मार्गदर्शन करतील. शाहजहाँपुर गन्ना शोध संस्थान, जो कि पॉनियर रिसर्च इंस्टीट्यूट भी है, वहाँ पे इसको जबन कर दीजिए, अभी इसकी कोई जबन नहीं है. वहाँ पे मैंने फॉर द फर्स्ट टाइम व्हेन धनुका केम टू मी, देन आई टेस्टेड इट. एक्चुअली सेम्प्रा के साथ आपका क्वेश्चन, जो आप पूछना चाह रहे थे, फिर से बताइए क्या पूछना चाह रहे थे आप? हाँ, मैं हालांकि पावर पॉइंट है लेकिन कुछ समय भी नहीं गया और हम लोग जल्दी में भी हैं. आप सेम्प्रा को किसी भी हर्बिसाइड, वीडिसाइड के साथ मिला के स्प्रे कर सकते हैं. अगर, क्योंकि हमसे अक्सर लोग पूछते हैं कि साहब मेरे खेत में केवल चौड़ी पत्ती है, तो जाहिर बात है कि वो 2,4-D प्रेफर करेंगे. मिला सकते हैं आप 2,4-D, जो डोज आपके यहाँ चल रहा है उसको आप मिला लीजिए. लेकिन इसे किसी इंसेक्टिसाइड या फंजीसाइड से मिला के स्प्रे नहीं करना है. और सेम्प्रा का पूरा फ़ायदा लेने के लिए सबसे ज़रूरी है, ख़ास तौर से मैं गन्ने की बात कर रहा हूँ, मक्के में नहीं मैं कर रहा हूँ, गन्ने में इसका पूरा फ़ायदा लेने के लिए अगर आप इसको 3 से 5 या 6 पत्ती की अवस्था में स्प्रे करेंगे तो आपको भरपूर परिणाम मिलेगा.
क्योंकि धीरे धीरे करके ये एक्चुअली बहुत ही ज़्यादा हार्डी हो जाता है इसकी पत्तियाँ, और उसमें मतलब वो पत्तियों के अंदर, क्योंकि ये सिस्टेमिक है, यह पोस्ट इमरजेंस है, सिस्टेमिक है, और साथ ही साथ इसमें सबसे बड़ा गुण यह है कि यह गांठों तक पहुंचता है। गांठों तक पहुंचने के लिए जब तक पत्तियों को पूरी तरह से उसका अवशोषण नहीं होगा तब तक गांठों तक नहीं पहुंचेगा। गांठें एक दूसरे से राइजोम से जुड़ी होती हैं। पहले साल यह केवल 3 से 4 मैक्सिमम 5 गांठों को यह मार पाता है। अगर सेकेंड ईयर आप जब इसमें गन्ने की खेती करेंगे तो आपको खुद ही पता चलेगा कि अगर पिछले वर्ष इसमें 1 मीटर स्क्वायर एरिया में अगर 100 लवाड़ा रहे हैं तो वो घट करके 60, 50, 55, 40 तक आ जाते हैं जो है। और धीरे धीरे करके आपके खेत में लवाड़ा की संख्या दिन प्रतिदिन कम होती चली जाएगी। उसमें चाहे फिर आप गन्ना लें या कोई अन्य फसल लें, आप खुद ही महसूस करेंगे कि इससे मतलब कोई भी समझ लीजिए कि मोथे से कोई नुकसान। और मोथा, मैं आपको बता दूं, चूँकि आप लोग क्यूरियस है, 2-4 लोग जो बैठे हुए हैं, इसके यह नमी और न्यूट्रिएंट दोनों का दुश्मन है। मेरी पीएचडी इसी पे है, मैं डॉक्टरेट इसी वीट पे ही किया हूँ, और इसके बारे में मेरी पूरी स्टडी है। इसलिए अपने खेत में इसको आप जितना ही कम कर लेंगे उतना ही अच्छा। लेकिन अगर आप उस खेत में गन्ने के अलावा कोई और फसल मान लीजिए लेना चाह रहे हैं तो कृपया आप 90 दिन तक उस खेत में कोई और फसल मत लें, क्योंकि 90 दिन के अंदर जर्मिनेशन जो है, कि गन्ने के अलावा कोई और फसल अगर आप उसमें लेते हैं तो उसमें जर्मिनेशन प्रभावित होगा। दूसरी चीज, आजकल 4-4.5 फीट 5 फीट पे गन्ने की बुआई महाराष्ट्र मैकेनिकली मतलब हमने देखा बहुत स्ट्रांग है। मैं तो यूपी का हूँ, और महाराष्ट्र में दिन ब दिन गन्ने की लाइनों की दूरी बढ़ती चली जा रही है। बहुत अच्छी बात है। अच्छा गन्ना लेना है तो डिस्टेंस अगर आप बढ़ा देते हैं तो जितने टिलर्स बनेंगे उसमें मैक्सिमम मिलेबुलकेन फॉर्मेशन होगा उसका जो है। होता क्या है कि हाई फीडर फर्टिलाइजर और बढ़ती हुई केन रोज की वजह से गन्ने में मोथे की गुंजाइश सबसे ज़्यादा रहती है, और यह मोथा ऑस्ट्रेलियन रिपोर्ट के हिसाब से समझ लीजिए कि पर हेक्टेयर 25 से लेकर 45 केजी नाइट्रोजन और 50 से लेकर 55 केजी पोटास का अवशोषण कर लेता है, अगर अकॉर्डिंग टू दी सीवियरिटी ऑफ दी वीड। अगर मोथा ज़्यादा है तो इतना ले लेगा। और उसको बचाने के लिए अगर आपने सेम्प्रा, आपने भी कहा ऑप्शनल है, मेट्रिब्यूजिन मैं इसलिए प्रेफर करता हूँ, मैंने एट्राजिन, मेट्रिब्यूजिन, 2,4-D तीनों को मिला के किया है। हमने मेट्रिब्यूजिन को रिकमेंड केवल इसलिए किया है कि यह सकरी पत्ती और कुछ चौड़ी पत्तियों को भी कंट्रोल कर लेता है। लेकिन अगर केवल सकरी पत्ती है, आप एट्राजिन अगर पहले से एट्राजिन प्री में आप दिए हैं तो भी कोई दिक्कत नहीं है, आप सेम्प्रा का प्रयोग कर सकते हैं, मिला के भी कर सकते हैं, और आगे चल करके किसी मतलब ये मेट्रिब्यूजिन या 2,4-D के साथ जा सकते हैं। और कोई जिज्ञासा किसी की हो तो बताइए सेम्प्रा के विषय में, क्योंकि सेम्प्रा 4-5 सालों से हमको बस एक ही थोड़ा सा वो होता है, क्योंकि अब बहुत सारे कम लोग रह गए हैं, रह ही नहीं रहे इससे। यह नॉर्थ इंडिया में हम 1 लाख हेक्टेयर तक जा चुके हैं। बात सही है कि नॉर्थ इंडिया में अकेले यूपी के पास 20 लाख हेक्टेयर गन्ना बोया जाता है, आपके यहाँ 10 लाख के आसपास है। विदर्भ की स्थिति रेन की वजह से थोड़ी गड़बड़ है, लेकिन ऑन एन एवरेज इस बार भी जो हमारी रिपोर्ट हमारी है 8 लाख हेक्टेयर के करीब यहाँ बोया गया है गन्ना जो है। तो अगर 8 लाख में 80,000 या भी न हो तो ये हम चाहते हैं कि यहाँ का किसान जैसे टेक्नोलॉजी को अडॉप्ट कर रहा है। अभी हम तो देख के दंग रह गए। हम तो या तो योगी को अपने गोरखपुर में देखे हैं, आई बिलोंग टू गोरखपुर लोकप्रियता, या तो हमने गडकरी जी की यहाँ देखी है जो है। और इसीलिए मैं समझता हूँ कि एग्रो विजन उन्हीं का रखा हुआ है। सेम्प्रा आप अपने इर्द गिर्द अपने साथियों सबसे यह जरूर बताइए कि सेम्प्रा का प्रयोग करके अपने खेत में मोथे को कम करें। दूसरी चीज़, मिक्स्ड क्रॉप में इसे कतई मत करें। आपके यहाँ महाराष्ट्र में मिक्स क्रॉपिंग बहुत ज़्यादा है, 8 साली में भी है, शुरू में भी है, दोनों ही क्रॉप में है। तो जब वो बीज की क्रॉप निकाल लीजिए उसके बाद ही सेम्प्रा का प्रयोग करिए, वरना सहफसली जो भी है अदर देन शुगर केन एंड मेज वो आपकी चौपट हो जाएगी। थैंक यू वेरी मच। ओके।